येथील माजी खासदार अनंतरावजी देशमुख यांच्या निवासस्थानी या ठिकाणी जी अध्यक्षपदाची निवड झाली की आतापर्यंत या 7-8 दिवसात महिन्याभरात ते गुलदस्त्यात ठेवण्यात आलेलं होतं आणि आज त्यांनी अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला। यामध्ये त्यांनी भगवानदादा क्षीरसागर यांना अध्यक्षपदासाठी उभं केलंय। ते याबद्दल आपण त्यांचे जे चिरंजीव आहेत नकुलदादा देशमुख यांना आपण विचारू। दादा, यामध्ये जे आपण अध्यक्षपदासाठी दादाची निवड केली, क्षीरसागर दादाची निवड केली, ते अगोदर राष्ट्रवादीत होते, आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आपण अध्यक्षपदासाठी त्यांची नियुक्ती केली, ते याच्या मागचं कारण काय? सर्वप्रथम भारतीय जनता पक्षामध्ये भगवानदादा आले, मी त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आपले प्रश्नाचं उत्तर म्हणजे आम्ही सर्व म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असो, भारतीय जनता पक्ष असो किंवा शिंदे सेना असो, या महायुती सरकारांनी नेहमी विकासात्मक धोरण ठेवलेलं आहे आणि त्या विकासात्मक धोरण ठेवून आमचं रिसोड शहराची जी नगरपालिकेचे निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही विचार केला आहे की सर्वांगीण विकासासाठी आपल्या नगर परिषदेमध्ये असा एक आपल्याला प्रतिनिधित्व करणारा चेहरा पाहिजे, जो सर्वसाधारण जनतेसोबत त्याची नाळ जोडलेली असली पाहिजे। सर्व गोरगरीब जनतेला त्यांचा चेहरा आपल्यासा वाटला पाहिजे, त्यांची जी सुखसुविधा किंवा त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते जाणून घेणारे एक व्यक्तिमत्व पाहिजे। याचा अर्थ हा नाही की भारतीय जनता पक्षामध्ये आमचं कुठलं नेतृत्व या अध्यक्षपदासाठी नव्हतं, पण आम्ही सर्वांनी विचार करून आणि एक मोठे पुरुष म्हणाव, एक चांगले वडीलधारी म्हणाव, ज्याचा आदर्श आम्ही लहानपणापासून ज्यांचा घेतलेला आहे असे भगवानदादा क्षीरसागर यांना आम्ही सर्वांनी विचार केला की हे जर नेतृत्व आपल्या या रिसोड नगरीला जर नेतृत्व लाभलं तर नक्कीच विकासात्मक चेहरा आपल्या या रिसोडसमोर आम्हाला देता येईल आणि रिसोड कुठंतरी गतिशील आणि विकसित रिसोड येण्यामध्ये आम्हाला त्यांचं तरी योगदान मिळेल। आता यामध्ये जे आपले महायुतीचे तिन्ही पक्ष आहेत, शिंदे सेना, अजित पवार दादा गट आणि आपलं भारतीय जनता पार्टी, जसं वरी युती आहे तशी आपल्या रिसोड नगरपालिकेतही युती होणार का? हे पहा, भारतीय जनता पक्षाने आम्हाला सर्वस्व सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत, तुम्ही तुमच्या ज्या असतील किंवा तुमच्या कायद्याने तुम्हाला जर युती करायची असेल किंवा जे काही ठरवायचं असेल पक्षाच्या हिताचं, आपल्या गावाचं हिताचं, ते निर्णय तुम्ही स्थानिक पातळीवर घेऊ शकता। तर आता आम्हाला जर महायुती करायची असेल तर मग हे जे उमेदवारीची वाटाघाटी असते वगैरे हे जे प्रकार आहेत ते आमचं आता बोलणं चालू आहे। आमचे जे टर्म्स अँड कंडिशन्स असो, त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स हे जर आमचं एकत्र आलं किंवा जे आम्हाला न्याय द्यायसाठी किंवा त्यांनासुद्धा विकासात्मक दृष्टीने रिसोडसाठी जर चांगले आम्हाला फॉर्म्युला ठरला तर नक्कीच आम्ही युती करू किंवा प्रत्येक पक्ष जो महायुतीचा आहे तो स्वयंबळावर सुद्धा लढायला सक्षम आहे। जर समजा युती झाली तर यामध्ये आपले भाजपचे किती सीट राहतील? नाही, सध्या आपल्याला मी सांगितलं की सध्या हे बोलण्याची स्टेज चालू आहे, अजून किती सीट्स कोणाला सुटतील हे अजून विषय झालेलाच नाही। आम्ही एकमेकांसोबत बोलणं करून आलेलो की ज्या सीट्सवर कोणत्या पक्षाचे जे प्रमुख किंवा प्राबल्य दावेदार आहेत ते जर तिथे निवडून येत असतील तर कुठल्याही पक्षाचे महायुतीचे असो आम्ही ते नक्कीच आम्ही ती विधान असू। या ठिकाणी नकुलदादांनी सांगितलं की जे आधारातिथ्य आहेत भगवानदादा क्षीरसागर की त्यांचा जो काळ झालेला आहे तो रिसोडच्या दृष्टीने भरपूर काही विकासाचा झालेला आहे। आतापर्यंत त्यांनी नगरपालिकेमध्ये भरपूर वेळेस स्थान पटकावलेलं आहे, त्यामुळं सर्वांमध्ये भगवानदादा क्षीरसागर यांची निवड करण्यात आलेली आहे अध्यक्षपदासाठी आणि जे महायुतीचं चिन्ह आहे ते त्या महायुतीसाठी सध्या त्यांचं विचार चालू आहे। तो निर्णय झाल्याच्या नंतर ते सर्व जनतेला सुचवणारच आहे। आपण पाहतात महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्यासोबत कैलास महाजनसोबत शेख सर।